करू नका. मागं सुद्धा दुधी भोपळा असाच बदनाम झाला होता. दुधी भोपळा खाऊ नका, खाऊ नका. दुधाबरोबर कधीच मीठ घ्यायचं नाही, लक्षात असू दे तुम्ही. दुधाबरोबर मीठ किंवा मिठाबरोबर. पण हे दोन्ही भाऊ भाऊ जुळली आणि ह्यांचं भांडण लागलं आतमध्ये. भांडण लागलं आणि ह्याचं म्हणे हाय का तयार. संध्याकाळचं दही खाऊन ये. बघा अजून सांगते ते. अजून सर्दी झाल्यावर काकडी खाऊन ये. म्हणजे मामा 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर मंडळी आपण लोणचं बनवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं लोणचं आहे. तुम्ही बघू शकता क्वालिटी याची. आणि हे गावरान आंब्याचं गावरान पद्धतीनं बनवलेलं लोणचं आहे. जर का तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर 96 89 14 42 85 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर कळवू शकता. ही आपलं लोणचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता केलेलं आहे. जसं की नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, मीठ, तेल, हिंग यांचा वापर करून आपण हे लोणचं मुरायला घातलेलं आहे. तर हे नैसर्गिक पद्धतीचं आपलं लोणचं तुम्हाला, मला अशी आशा आहे की तुम्हाला जरूर आवडणारी. ऑर्डरसाठी व्हॉट्सअप नंबरवर कळवा. धन्यवाद. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं हे यूट्यूब चॅनलवरती. मंडळी सकाळचे जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत. जेवणाची तयारी, आज भेंडीची भाजी. आणि आता जेवण करायला मी थांबणार नाही, मी चाललो कुरवडेला. डाळीचं एक पार्सल आहे, तेवढं पाठवून येतो. आणि लोणच्यासाठी बरंच काय थोडंसं सामान आणायचं, ते पण सामान घेऊन येतो. ऊन वाढत चाललं आहे. काय आणायचं का दुसरं अजून? काय नाही, तुम्हाला बघा त्याला काय काय लागतं ते घेऊन या. आणि डाळ पण आहे अजून आपली बरं का थोडी. हां, डाळ कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर पाठवा, ज्यांना पाहिजे त्यांना. चला येऊ मग. काय लागायचं असलं तर मला लिहून पाठवा व्हॉट्सअपला. हां चला येऊ माघारी. इथं आपले मनी नामा कशी झोपलेली बघा, एकदम रिलॅक्स, एकदम शांत. त्यांची नावं घेतली की नामा उठला. मनी मात्र अजून आळू पिळू देते. नामाने आवाज दिला आपल्याला. त्यांना माहित आहे त्यांची नावं काय काय ठेवलेली आहे. येतो माघारी नामा. हो म्हणे मनी मूडमध्ये नाही आवाज द्यायचा. मनीची हाक पण नामाने दिली. तर आलू कुरवडीवरनं भाजीला थोडंसं आणलं, काकडी, कारलं आणि फ्लॉवर, एवढे 2-3 आयटम आणले. तर आपल्या घरी तर गवार आहे, भेंडी आहे, अजून काय आहे का, दोडका आहे, शेवगा आहे, चिगळ आहे. भागून जातं, एवढं काय लय बाहेरचं आणायची गरज नाही. आता हिनं भाजी काय बनवलेली, भेंडी. चला जेवण करून घेऊ आता मंडळी. म्हणे हाय का तयार. नामा तयार आहे का खायला. 12 महिन्याला का दुष्काळात न उठल्याने करता येईल का तुम्ही. तुम्ही आलो का नाही त्यांना. अगं पण मी आलो का नाही त्यांना आधार वाटतो जीवाला. नाही, आता मी 2 दिवस नव्हते ना घरी. तुम्ही त्यांना दूध आणायचं, घरनं दही आणायचं, ठेवायचं. त्यांना वाटतं आणले काय की आणले. आज नाही आणलं. आज घरी गेलोच नाही मी. उन्हाचं लय ऊन झालं का, म्हणलं पटकन यावं लगेच. तोंडाला पोळतं ऊन, असं ऊन तोंडाला पोळायला लागतं, एवढं ऊन आहे. चल जेवण करून घेऊ. चांदू मामा दिसायला लागलाय येरवाळीच. आणि ह्यांचं पण येरवाळीच काम चालू झालंय. काय चालू आहे. काय ना बुसका ठेवतो की ज्वारीचं आपलं बोंड ठेवायला चालू आहे. चिंगीची कशी धडपड उठली बघा खायला. ज्वारीची बोंड आहे ती भरून ठेवलेली. आता टाकवा संपूर्ण पाऊस लागल्यावर हा खराब होईल. हा आणि आता ह्यांना वैरण पण नाही ना. मध्ये हिरवं मकवान होतं, आता वाळलं मकवान आहे. एक ह्याची सकाळ सकाळ आपलं तुरीचं निघलेली डाळ ही पीठ ठेवलं म्हणजे आराम होते ती. बस
तिथंच राहू द्या बाजूला, म्हणजे पुन्हा ठेवायला. झाडाखाली हा, ठेवायचं सावलीला. आज तर काय ऊन होतं, लय भयंकर ऊन होतं आज. 42-43 वर आमच्या इथलं तापमान तर आज इतकं बेकार ऊन होतं. अजून 2-4 दिवस आहे वाटतंय नाही लाट, काय माहिती, उष्णतेची लाट. माहित नाही. तर मंडळी जेवण झालं आत्ताच, आणि एक बातमी यूट्यूबवर लय फिरायला लागलेली आहे की ती बातमी म्हणजे अशी आहे, असं थांब सांगतो. ती बातमी अशी आहे की कलिंगड खाऊन 4 जण दगावली. आता कलिंगडामध्ये काही वेळेस असं वाटतं की कलिंगडामध्ये काय असेल, पण कलिंगडामध्ये काही नव्हतं. तर ती काय झालं, ते आधी त्यांनी बिर्याणी खाऊन आले आणि रात्रीच्या 1:30 वाजता का काय त्यांनी कलिंगड कापलं आणि कलिंगड खाल्लं. मग कलिंगडामध्ये विष असतं का? कलिंगडामध्ये विष नसतं. आणि शेतीमार्फत जी विष केलेलं असतं त्या विषाने लगेच मरत नाही, काहीच होत नाही त्या विषाने. मग आता ही तो विष तयार कसं होतं बघा, तुम्हाला मी सांगतो. आता आयुर्वेदामध्ये विरुद्धान्न ज्याला म्हणते ते का, विरुद्धान्न, दुधासोबत आंबट काय खायचं नाही, दुधासोबत आंबट खायचं नाही, मांसाहारासोबत दूध घ्यायचं नाही, आणि आंबटाबरोबर फळं कुठली खायची नाही ती. ही लक्षात राहू द्या, आंबटासोबत कुठली फळं खायची नाही ती. आता इथं झालं काय, त्यांनी बिर्याणी खाल्ली. बिर्याणीमध्ये आता बनवायच्या पद्धती बऱ्याच वेगवेगळ्या आहेत त्या. एकतर मांसाहारामध्ये दही मिसळायला लागले ती, पनीर मिसळायला लागले ते. बिर्याणीमध्ये सुद्धा पनीर टाकलं असेल, नाहीतर मग दही टाकलं असेल, आणि ती खाल्लं असेल त्यांनी. आणि ती आल्यानंतर बरोबर ह्यांनी कलिंगड खाल्लं, आणि ह्या दोघांचा विरुद्ध आहार तयार झाला. तर चारीचे चारी एका घरातले दगावले. आता ती कलिंगडाची बी तपासणी केली तर त्याच्यात विष दिसणार नाही. आणि ती बिर्याणी त्यांनीच खाल्ली नव्हती, आधीच्या बऱ्याच लोकांनी ती बिर्याणी पण खाल्लेली होती, तर त्यांना काही झालेलं नाही. त्याच्यामुळं शक्यतो ह्या ज्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत, ही जुनी माणसं आपल्याला सांगायची का की संध्याकाळचं दही खाऊ नये. बघा अजून सांगते ते, अजून सर्दी झाल्यावर काकडी खाऊ नये. म्हणजे ज्या ज्या पदार्थांमुळं एखादा दोष वाढतो ते पदार्थ खायचं नाही. तर विरुद्धान्न कधी खायचं नाही, तुम्हाला सांगतो. ही जी आहे का, ह्याच्याकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्ही ह्याच्याकडे विशेष लक्ष नाही देत तर तुम्हाला अशी विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. आणि ज्याच्या आता विष कशात आहे, विष दोन्हींमध्ये पण नाही, बिर्याणीमध्ये पण नाही, कारण की ती बिर्याणी बऱ्याच लोकांनी खाल्ली होती, आणि कलिंगडामध्ये पण नाही, कलिंगड बऱ्याच लोकांनी खाल्लं असेल. आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतातनं कलिंगड आला असेल ती एका शहरात विकायला येतं. किमान एक माणूस कलिंगड घेताना किमान 5-50-100 नग तरी घेतो, एका शेतकऱ्याचं जरी असलं तरी. मग ते 100 नग 100 घरात जाते, तर मग काय सगळीच माणसं मेली का? नाही. विष कलिंगडामध्ये सुद्धा नाही, विष बिर्याणीमध्ये पण नाही. पण हे दोन्ही भाऊ जुळली आणि ह्यांचं भांडण लागलं, आतमध्ये भांडण लागलं आणि ह्याचा विषबाधा झाली. अशा काही गोष्टी आहेत, ह्याचा खऱ्यानेच अभ्यास केला पाहिजे. आपल्याला वाटतं की काय नसतं. लय आता इतकी फॅशन निघाली का नाही, पनीरचा प्रत्येक भाजीमध्ये वापर करते ते. ही लय चुकीचं आहे. दही कधी पण खायचं नाही, दही दुपारच्या वेळेसच खायचं. दुधाबरोबर कधीच मीठ घ्यायचं नाही, लक्षात असू द्या तुम्ही. दुधाबरोबर मीठ किंवा मिठाबरोबर दुधाचा कुठलाच पदार्थ घ्यायचा नाही, लक्षात असू द्या. आणि तुम्ही दुधाचा मिठाचा संयोग जर ठेवताय तर तुम्हाला त्वचाविकार हमखास ठरलेला आहे, लक्षात असू द्या. तर ह्या अशा काय गोष्टी आहेत त्या ही पाळावं लागतील. मला तर असं वाटतं सगळ्यांनी ह्याचा अभ्यास करावा. मला तितकं तुम्हाला सांगायला जमलं नाही, कदाचित मी कमी असेल अजून, किंवा मला त्या क्षेत्रातलं अजून भरपूर ज्ञान नाही, थोडंसं असेल. माझा अजून अभ्यास चालू आहे, ह्याच्यावर तुम्ही अजून अभ्यास करा. आणि मला असं वाटतं की आपण निरोगी कसं राहावं हे आपण बघितलं पाहिजे. आणि काय झालं ह्याच्यामध्ये, कलिंगडाला कोणी बदनाम करू नका. ह्याच्यात कलिंगडाची चूक नाही. बिचारी शेतकरी शेतात कष्ट करून कलिंगड, खरबूज अशी पिकं काढते ते, आणि आपण उगाच त्यांना बदनाम करू नका. मागं सुद्धा दुधी भोपळा असाच बदनाम झाला होता, दुधी भोपळा खाऊ नका. हे असं नसतं. तुम्ही आधी काहीतरी खाल्लेलं असतं, तीनही चालत नाही. दोघांची भांडणं लागते त्या आतमध्ये, आणि त्याचं विष तयार होतं. त्याच्यामुळं असे काही पदार्थ असतात की त्याच्यामध्ये विशिष्ट अंतर राहिलंच पाहिजे.
तर तुम्ही जड अन्न खाताय एखादं आणि जड अन्न खाऊन जर का परत जर का असं थोडंसं काहीतरी वेगळं खाल्लं की त्याचा त्रास तुम्हाला होणारच आहे, लक्षात असू द्या. त्याच्यामुळं कलिंगडाला बदनाम करू नका, शेतकऱ्याच्या मालाला कुणीसुद्धा बदनाम करू नका. हे आपल्या चुकी आहे, त्या आपल्याला त्या गोष्टींमधलं ज्ञान नाही. कारण की आपण विज्ञानाच्या मागे पळत चाललेलो आहे, आयुर्वेद विसरत चाललेलो आहे. आयुर्वेदामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या की ऋषीमुनींनी त्याचा उल्लेख सांगितलेला आहे, पण आपल्याला त्याची पाळणूक होत नाही करायला. तर ती चूक आपली स्वतःची आहे. आपण कशाचा अभ्यास करायचा आहे हे आपण ठरवायचं.